सिंधुशोषम चिरुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदय संचरंतम ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला कथम यातोसि वैकुंठम मानवं देहमध्यजन तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं संगती तुझी ये संगती झाली आमची निश्चिंते नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त समी कीर्तन रूपी श्री कीर्तने वडे लाभून वैराग्य रागसिंग जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चारचरणाचा काल्याच्या प्रसंगात का देव आणि गोपाळ यांचा जो झालेला संवाद त्याचा अनुवाद करणारा आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा या महान योगपीठाच्या वारीला आपण आलेले आहोत. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या महान तीर्थक्षेत्राच्या महावारीला भगवान परमात्म्याच्या वारीला आपण या पंढरी क्षेत्री आलेली आहोत. आपण लांबून आलो दुरून आलो मी का तिथं वेगळ्या अर्थाने पण दुरून आलो आपण कुठून भांडूप गाव वारकरी संप्रदाय मंडळ मुंबई भांडूप. आपण लांबून दरवर्षी या उत्सवाला कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा हा कार्तिकीचा सोहळा पाहण्यासाठी भगवान परमात्म्याच्या या महावारीला आपण इथे उपस्थित झालो. दरवर्षी या पारमार्थिक भूमीत आणि या पारमार्थिक स्थळावर अर्थात श्री परमार्थ आश्रम विप्रदत्त घाट या ठिकाणी आपण दरवर्षी ही परमार्थाची साधना त्रिदिवशी भक्ती उत्सव करत असतो. परमश्रद्धेय परमपूजनीय महंत श्रद्धेय वारकरी संप्रदायाचं चित्ररत्न आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे एक अपूर्व असं अमूलिक रत्न पूजनीय श्रद्धेय आमचे लोकेश चैतन्य स्वामीजी महाराजांच्या या वास्तव्यानं पुनीत झालेल्या प्रसादाच्या ठिकाणी परमार्थाश्रमाच्या ठिकाणी हा भक्ती उत्सव दरवर्षी करतो. गेल्या वर्षापासून त्याच्या आधी 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून हा उत्सव करतो आणि दरवर्षी संतांचं पूजन करतो. तीर्थात आल्यानंतर तीर्थाचं फल प्राप्त करायचं झालं तर त्याचं फळ आहे बरं का. तीर्थात गेल्यानंतर केलं काय पाहिजे, तीर्थात गेल्यानंतर काही गोष्टी केल्या पाहिजे. तिथं वास केला पाहिजे, यात्रा वासम तिथं राहिलं पाहिजे, काही काळ त्या तीर्थात राहिलं पाहिजे. यात्रा वासम तद अधिकरण स्नान, तिथे जे पुण्यजल आहे त्याचं स्नान केलं पाहिजे. तद अधिकरण स्नान दान, तिथं दान दिलं पाहिजे. जे शक्य आहे ते दान द्यावं. आणि सगळ्यात मोठं दान जर कशाचं द्यायचं झालं तर आपल्या अहंकाराचं दान द्यावं. यात्रा वासम तद अधिकरण स्नान दानादी पुण्याचरण. तीर्थात आल्यानंतर माणसाने पुण्याचरण करावं. प्रपोळी आचरण नाही, म्हणजे चांगलं वागावं. पुण्याचरण, पुण्यकृती करावी त्या क्षेत्रात गेल्यानंतर. पुण्याचरण
आणि प्राप्त झालं तर मरण स्वीकारावं. निधनानीच शास्त्र तीर्थाच्या संबंधानं विधी सांगते का अशा प्रकारचं आपण राहिलं पाहिजे, तीर्थात गेलं पाहिजे. आणि तीर्थात जाऊन करावं काय. आमचे ज्ञानोबाला सुद्धा त्या मदालसेच्या प्रकरणात सांगतात की मदालस आपल्या बाळाला सांगते, बाळा उठ आणि काय कर, तू तीर्थाला जा. उठे पुत्रा जाई बाळा तीर्थी रे हिंद. कोणत्या तीर्थात जा रे बाबा, कोणत्या तीर्थात जा. ज्या तीर्थात साधू आणि संत जेथे असती बा उदंड. मला वाटते साधू आणि संत जेथे असते बा उदंड. आमच्या पंढरीत साधू संतांचा मेळच आहे. पण खऱ्या अर्थाने पंढरी अवघे किती संत आहेत, किती संत आहेत, या संतांची गणताच नाही. अनुपम्य संत महंत पै असती, अनुपम्य गदारोळ पंढरी. नाथ महाराज अनुपम्य तीर्थ सागर आदी असते, अनुपम्य सरते पंढरी. अनुपम्य संत महंत पै असते, अनुपम्य गदारोळ पंढरी. अनुपम्य तीर्थ आहेत या पृथ्वीवर, किती तीर्थ आहेत. पण या सगळ्या तीर्थात बाप तीर्थ पंढरी, बाप तीर्थ पंढरी. भू वैकुंठ महिबरी. अन्य तीर्थात देव आलेत बाबा आणि तिथून देव गेलेत. द्वारकेत आलेत गेलेत, गोकुळात आलेत गेलेत, पण पंढरीत देव आला, इथून कुठंच गेला नाही. म्हणजे महातीर्थ आहे, महातीर्थ. इथून देव कुठं गेलेला नाही. कारण पुंडलिकाने वरदानच मागितलं, नच जावे देवा माझे गावी मुली. माझ्या गावातून तू जाऊ नको, हे वरदान पुंडलिकाने मागितलं. आणि या गावाला देव सोडून राहत नाही, पंढरीला सोडून देव क्षणभर सुद्धा राहत नाही. पण या पंढरीत देव अखंड अशी महान तीर्थाची वारी आहे. आणि तीर्थात आल्यानंतर या महान संतांचं दर्शन आहे. संतांचं दरवर्षी पूजन अशा प्रकारचं. ती घाली संताची पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते प्रवी. पण त्या संतांचं पूजन दरवर्षी आपण करत असतात. अशा प्रकारचं आयोजन आमच्या हरिभक्त आदरणीय संतोषजी महाराजांचा मोठा अथक परिश्रम आहे आणि सायास आहे. खऱ्या अर्थानं एकल्याचा नवे मेळ खेळ म्हणून मेळ मिळवलेला हा सगळा मेळ मिळवला. ते स्वतः वारी करू शकले असते, पण आपल्यासारखी वारी सगळ्याला घडावी, आपल्यासारखी त्या वारीची विधी सगळ्यांना घडावी. पण हा मोठा प्रपंच स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली इथं होत असतो. असे प्रासादिक स्थळ अखंड इथं परमार्थाची साधना ना. आश्रमाचं नाव आहे परमार्थाश्रम. परमार्थाश्रम या शब्दाचाच अर्थ आहे तिथं अखंड परमार्थ घडतो, परमार्थाच्याच क्रिया घडतात. तो परमार्थाश्रम आहे आणि अखंड इथे चातुर्मासा साधक राहतात. अखंड इथं परमार्थाच्या वेगवेगळ्या क्रिया घडतात. स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा भक्ती उत्सव आपण सुद्धा दरवर्षी मोठ्या आनंदाने करत असतो. आज प्रसादाचा दिवस, काल्याचा दिवस आहे. काला म्हणजे प्रसाद आहे. आणि खरं सांगू का, आपल्याकडंच काल आहे, महाराष्ट्रातच काल आहे बाबाजी. उत्तरेत लिहिलं आहे, लिहिला उत्तरेत लिहिलं आहे, महाराष्ट्रात काल आहे. देवाच्या जीवनात दोन प्रामुख्याने गोष्टी आहेत, एक लीला आहे आणि एक काल आहे. रास लीला गवळणीला आनंद देण्यासाठी, काला गोपाळाला आनंद देण्यासाठी. काला सामान्य नाही, फलीभूत लीला आहे. काला कधी सोडायचं, उपवासाच्या दिवशी आला काल तर मग काय करायचं, तरी काला घ्यायचं. एखादा प्रसाद द्यायला आला, मला प्रसाद नको, मला उपवास आहे असं म्हणायचं नाही. काला हातावर यायचा. आजच आता मला वाटतं सोमवार, पण जेवतेवेळेस पाण्यात टाकून नंतर तो ग्रहण करायचा. कारण हे काला हे प्रतिपत्ती कर्म आहे. प्रतिपत्ती कर्माचा त्या माणसाला करू नये असं शास्त्र सांगतं. चैतन्य महाप्रभूंच्या आपल्या जगन्नाथपुरीला गेले चैतन्य महाप्रभू, जगन्नाथपुरीला एकादशी, त्यांच्या हातावर प्रसाद ठेवण्यात आला. एकादशीच्या दिवशी तिथं प्रसाद काय, ते दिवस फार खादावा, सतत त्याला प्रसाद लागतो, दिवसभर भोग चालतो. भोगवर्धन पीठच म्हणतो शंकराचार्य, भोगवर्धन पीठ आहे त्याचं. आणि मग त्याच्या हातावर त्या शंकर चैतन्य महाप्रभूच्या हातावर प्रसाद ठेवला. वैष्णवाचं व्रत आहे एकादशी. भाताचा प्रसाद खाल्ला तर व्रत म्हणते, आणि प्रसाद नाही खाल्ला तर प्रसादाची आवड नाही होती. नको न म्हणता
चैतन्य महाप्रभूंनी एकादशीला दुपारी आपल्या हातावर प्रसाद घेतला. व्रतही म्हणलं नाही आणि प्रसादाची आवड नाही. हातावर प्रसाद घेतला. सगळे शिष्य जे होते ते सगळे बसा, मी तुम्हाला प्रसादाचं महात्म्य सांगतो. आणि एकादशीला दुपारी 4 वाजता महात्म्य सांगणं चालू केलं. ते द्वादशी उजाडेपर्यंत, द्वादशीपर्यंत त्या प्रसादाचं महात्म्य सांगितलं. आणि असा प्रसाद माणसाला सोडायचा नसतो, त्याचं ग्रहण करायचं असते. द्वादशीला तो प्रसाद सेवन केला. व्रतही वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आम्हा सर्व साधकाचे मार्गदर्शन बरोबर आमचे संदीपदादा शिंदे उपस्थित झाले. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं आधी माहीत असतं तर मी कीर्तन केलं नसतं. कारण त्यांच्या पुढं कीर्तन करण्याचा आमच्यात नाही, कारण त्यांचंच ऐकलं सांगायचं. लक्षात मोठ्या माणसांच्या समोर कीर्तन करणं थोडं दडपण येते. बाहेर काही दडपण होते संतोष महाराज. अशा मोठ्या माणसांच्या समोर विशेषत्वानं सांगायचं झालं तर दादांच्या समोर कीर्तन करणं मला अधिक भीती वाटते. अशा मोठ्या माणसांच्या समोर दादालाच करून दिलं असतं कीर्तन. अभंग अतिशय गोड आहे, त्यांची कृपा आहे, ते कृपा करणारच आहेत. आता कृपा म्हणलं बरं सोडी भरी माझी मतीची पुतळी गीताबद्दल जोडी थोरा माते. त्यांच्या कृपेनेच आपल्याला बघायचा आपला विषय चालला होता. वारकरी संप्रदायात हा काल आहे. अन्य काल्यात काय दही नाही, दहीलाई घरी नाही का? घरी दही नाही एकत्र केली तर कालवा काला होती, काला होत नाही. काल्यातलं दही सामान्य नाही, काल्यातली दही सामान्य नाही. काल्यातलं दही भेटलं तरी फळ आहे आणि काल्यातली दही भेटली तरी फळ आहे. निळोबराचा अतिशय गोडा भंग आहे. निळोबरा सांगतात आपल्या दोषाचं क्षालन करायचं झालं तर आपल्या जीवनात लाही मिळवा आणि आपल्या जीवनात आनंद प्राप्त करायचा झालं तर काल्यातलं दही मिळवा. नाही शीत लागता हाती दोष देखून त्या पडते, निळामणी शिराचा गुंद हाती लागता परमानंद. म्हणून काला महत्वाचा आहे. काला फलीभूत लिहिलाय, काला प्रतिपत्ती कर्म. मी आता सांगितलं तर व्रता जरी असलं तरी काला द्यायला आला तर भले जेवतेस पाण्यात टाकून घ्यायचा, पण मला काला नको, मला प्रसाद नको असं म्हणायचं नाही. असा फलीभूत लिहिला आपला काला आहे. महाराष्ट्रात तो काला आहे, वारकरी संप्रदायात काला आहे. अन्य संप्रदायात हा काला पाहायला सापडत नाही. म्हणून आज कालाचा प्रसाद, काला सेवन करण्याची रीती आम्हाला आज संतांनी सांगितली. काला सेवन करायचं नाही, पहिले आवाज करा, नंतर काला सेवन करा. करोनी गोपाळ पहिले त्या देवचरित्राचा अनुवाद करा आणि नंतर काल्याचा प्रसाद सेवन करा. हे आम्हाला त्यांनी रीती सांगितली, संतांनी रीती दिली. पहिले अनुवाद करा. तसं जो जीवनात अनुवाद असं चांगला आहे. जीवनात संवाद असावा, अनुवाद असावा. जीवनात वाद नको, प्रवाद नकोच, दुर्वाद
नकोच नाही, पण असावा संवाद, त्याच्या पुढे अनुवाद. तुकोबरंतच वाद नको, उभा राहीन वादावादी तरी फंदी सापडे वाद नाव वाद. प्रवाद पंडित लोकात असतो, प्रवदंती पंडित हा तोही नको, दुर्वाद तर नकोच. कारण आदर्श जीवनाची चतुसूत्री आमच्या तुकोबर आम्हाला देतात. आदर्श जीवन जगायचं का, 4 सूत्र तुकोबराने आपल्याला. जनमित्र होई सकलाचा, अशुभन बोलावी वाचा, संगन करावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास. याचा अर्थ असा आहे, हे 4 सूत्र आदर्श जीवनाचे. अशुभन बोलावी वाचा, जनमित्र होई सकलाचा, हे 4 सूत्रांनी जीवन जगलं. अशुभ माणसाने वाईट बोलू, दुर्वाद नसतो. विवाद देवासाठी चालतो, विवाद ती जयासाठी, तो जगविठी श्री विठ्ठल तो चालतो. पण जीवनात असला पाहिजे संवाद, आणि त्या संवादाच्या पुढे अनुवाद आहे. असं खूप बरं अनुवाद करतात, पण अनुवाद यथार्थ घडण्यासाठी साहित्य काही संबंधाची अपेक्षा करतात. कोणता तरी साम्य संबंध जुळल्याशिवाय तो अनुवाद यथार्थ होत नाही. कल्पना करा, कीर्तनात तुम्ही उपस्थित, कीर्तनात काय विषय झाला, कोणती चाल झाली, कोणी काय सांगितलं, कीर्तन झाल्यावर तुम्ही सांगू लागले तर ते खरं ठरवून घरी झोपलेलं आहे. नावाने कीर्तनात असं घडलं, तो सांगू लागला, ते यथार्थ घडेल का? होणार नाही. कारण अनुवाद यथार्थ घडण्यासाठी कोणत्या तरी साम्य संबंधाची अपेक्षा आहे. कधीतरी देश साम्य संबंध पाहिजे, काल साम्य संबंध पाहिजे, कोणता तरी साम्य संबंध, ग्राम साम्य संबंध पाहिजे. पण कोणताच साम्य संबंध जुळत नसेल तर केलेला अनुवाद यथार्थ ठरतो. महाराज अनुवाद करतात, मग कोणता साम्य संबंध जुळतो? वास्तव्यात पाहिजे झालं तर गोपाळ देवाला बोलले, ते व्यापार युगात, आणि तुकोबर सांगतात कलियुगात युगांतर आहे. एका काळात दोघं नाही, पण व्यापार युगात गोपाळ काय बोलले ते तुकोबर कलियुगात सांगू लागले. काल साम्य संबंध नाही. गोपाळ उत्तरेत झाले, तुकोबर महाराष्ट्रात झाले, एका देशात नाही. देश एक समय अवच्छेदकाला दोघं राहणार नाही, पण घऱ्या अवघाना पाहिजे झालं तर देश साम्य संबंध नाही. एका गावात ते देऊत आहेत, ते गोकुळात आहेत, पण खऱ्या अर्थानं कोणता साम्य संबंध जुळत नसेल तर अनुवाद यथार्थ साहित्य ठरवते. मग महाराजांनी केलेला अनुवाद यथार्थ का यथार्थ, तर त्याचं उत्तर आहे तुकोबरसारखा महात्मा अयथार्थ बोलला, पण यथार्थ कशावरून, तर त्याचं उत्तर एक आहे. तुकोबरच त्याचं उत्तर देतात, देवाचा जो जो अवतार झाला त्या प्रत्येक अवतारात मी सोबतच आहे. वाङ्मयातून आपल्याला ते पाहायला सापडते. शुकदेवाचा अवतार झाला, ते ब्राह्मणाचं पोर जन्माला आलं, नागवच कळू लागलं, पाठोपाठी व्यास लावतात, बाळा शुका थांब, एका सरोवरात काही स्त्रिया स्नान करतात. शुकदेव तिथून अपेत वस्त्र, अंगावर वस्त्र नाही अशा अवस्थेत जात आहेत. त्यांना पाहिलं, स्त्रिया लज्जित झाल्याने व्यासांना पाहिल्यावर त्या लाजल्या. त्याने विचारलं, का ग मी तुमच्या पंजोबासारखा शोभतो, मला पाहून लाजण्याचं कारण काय? त्याने उत्तर दिले, हेच कारण आहे, तुम्ही देहस्मृतीत आहात, त्यांच्या ठिकाणी देहस्मृती नाही. हे शब्द कानावर पडले, आपल्या बाबापेक्षा आपला अधिकार नाही. मोठा आहे, घरची बाधा झाली, सांगितलं बाळा थांबू नको, असाच झालं. कुठं जा? जनक महाराजच्या दरबारात पाठवलं. जनक महाराजच्या दरबारात शुकदेव महाराज गेले, आणि गेल्यानंतर झालं काय?
ती सांगितलं मी शुकालो निरोप पाठवला. राजाने अजून निरोप विरेचन काय त्याने निरोप पाठवला. संगम त्यक्ता सुखी बघू सोबत आणलेले टाका सुखीला. सोबत काय अंगावर गरुड सुद्धा नाही. सोबत काय लक्षात आलं नाही अहंकार आला. अहम वेगळा आहे. अहम आपलं स्वरूप नाही. स्वयं वेगळा आहे. अहम वेगळा आहे. स्वयं आत्म्याचा पर्याय होऊ शकतो. अहम नाही होत. पण खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर हा अहम मी सोबत आणला. केवळ निरोप पाठवला. जनक महाराज आले. मेरू शिखरावर शुकदेवांना पाठवलं. त्यांनी तिथं समाधीचा अभ्यास केला. हा सगळा प्रसंग तुकोबरा गाथात सांगतात. तुकोबरांना विचारलं का तुम्ही ऐकिवात ऐकून सांगता का पुराण वाचून सांगता का? तुकोबरा सांगला नाही बाबा. अभिमान शुकदेवाच्या पाठीमागे लागलं. ते अभिमान नामक खोटं करण्यासाठी जनक दरबारात पाठवण्यात आलं. जनकाने ते अभिमानानं खोटं करून दाखवलं. मेरू शिखरावर शुकदेवाला पाठवलं. शुकदेवाने समाधीचा अभ्यास केला. तिथं जाऊन त्यांची समाधी सिद्ध झाली. पण हे कशावर सांगता तुम्ही? तुकोबरा म्हणतात त्यावेळी तिथं हा सगळा प्रसंग माझ्या डोळ्यात एकच घडला. मी तिथं होतो. तो कामने सवय झालेली आहे. जावोनी या तेने साधिनी समाधी तुका म्हणे तरी होतो आम्ही. अभिमान लागे शिकाचे पाठी व्यासे उपराठी दृष्टी केले. जनक भेटीसी पाठविले तेने. अभिमान लागे खोटे केले. खोटे करून न्याय लावले अभ्यासे. मेरू शिखराशी शुक गेला. आणि हे सगळं घडलं तुकोबरांतर मी त्यावेळी होतो. याचा युगात तुकोबरा होते. त्रेतायुगात अंगदाच्या रूपाने होते. द्वापार युगात होते का होते. कृष्ण अवतार झाला. आणि ते अवतार झाल्यानंतर तिथं काय म्हणजे काही नाही. ते एकदाच त्या सगळ्या गवळणी आल्या. ते दाटी झाली. दाटी झाल्यानंतर ते बाळे गुरमरलं. ते बाळांतीने गुरमरलं. तुम्ही काय केलं? काय नाही. सगळ्याला बाहेर काढायचं. एकीला आत सोडायचं. एकीला बाहेर काढायचं काम मी व्यापार केलं. एकी तुका तिथे वाई एकी आढळून दुसरी. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रत्येक युगात तो भरायचं अस्तित्व आपल्याला पाहायला सापडते. कलियुगात आहेच. म्हणून आणि विशेषत्वानं सांगायचं झालं 4 युगात तुकोबरा आहे. आणि तुकोबरा कोण आहेत? तो गोपाळच आहे. स्वतः गोपाळ आहे. देव तुकोबरा म्हणतात देवा निद्रा करत होताना पायाचा होतो. निद्रा करिता होतो पायी सगळेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सगळे चालित फिरत असो. म्हणजे प्रत्येक अवतारात तुकोबरा आहेच. म्हणून त्या अवतारात होते का? कोणता साम्य संबंध जुळते का? त्याला सगळे साम्य संबंध जुळतात. देश साम्य संबंध जुळते. कालसाम्य संबंध जुळते. आणि सगळ्यात महत्वाचा साम्य संबंध कोणता असेल तो गोपाळही भक्त आहे आणि तो तुकोबराही भक्त आहे. सगळ्यात महत्वाचा संबंध आहे तो अवस्था साम्य संबंध तो जुळतो. म्हणून तुकोबरांनी केलेला आव्हान यथार्थ करत नाही. एवढं अनुवादाचा देव गोपाळांचा संवाद सरळ 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 आपल्याला ताकापुरतं रामायण करायचं. आवडलं म्हणजे खरं सांगू का? निवडणूक झाल्यानंतर सच्च्या कार्यकर्त्याची घेतलेली मुलाखत म्हणजे आजचा आहे. सगळ्यात सोपा. निवडणूक झाल्यानंतर सच्च्या कार्यकर्त्याची घेतलेली मुलाखत म्हणजे आजचा आहे. देवाने पाहिलं गोपाळ पहिल्या पक्षात आहे. त्या पक्षात काही समाधानी दिसत नाही. गोपाळच्या पक्षात आहे तर पक्षात समाधानी नाही. म्हणून देवाने विचार केला यांना समाधान पाहिजे. यांना खरं सुख पाहिजे. ज्या पक्षात आहे ते पक्ष यांना सुख देणं कदापि शक्य नाही. त्यांनी आतापर्यंत कोणाला सुख दिले नाही. म्हणून देवाने पक्ष फोडून आपला पक्ष तयार करायचं ठरवलं. कोणता पक्ष? कोणत्या पक्षाचा विचार करू नका. तर माझ्या पुढे 2च पक्ष आहेत. एक प्रपंचाचा पक्ष, दुसरा परमार्थाचा पक्ष, परमात्म्याचा पक्ष.
प्रपंचाच्या पक्षात आतापर्यंत कोणी सुखी नाही. जळी सर्व सुखी कोण आहे सांगा, कोण आहे? जो देखे सो. प्रपंचाच्या पक्षात कोणी सुखी नाही. माफी मागून म्हणतो देव जरी आला तरी सुखी राहू शकत नाही. उद्या राजकारणी भेटणार, रात्रीत राजकारण झालं, वनात जावं लागलं, काय सुख आहे? तिकडं त्या बाबाला कळलं. पहिल्यांदा सीतेला आणायला गेलो, घोरावर धनुष्य पडला, अप्पाने तुरावर स्वारी केली. आता प्रतिकूल काळ त्यांचा चालू आहे. स्वारी केली, सीतादेवीला घेऊन गेला. सीता माता गेल्यानंतर दुःखच दुःख आहे, वियोगाचं दुःख आहे. हे सीते, हे सीते, हे सीते शोध लावण्यासाठी प्रयत्न केला. एका पक्षाने मदत केली, सांगितलं या दिशेला, दृष्ट रावण घेऊन गेला. निघेले जड समुद्रानं 3 दिवस वाट दिली नाही. 3 दिवस देवाला 3 दिवस वाट दिली नाही. इकडून तिकडून वाट दिली, गेले तिकडं, त्याचा पडशा पाडला, आणलं इकडं, वनवास संपला, राज्यात आले. आता सुखान असतील. संध्याकाळचं जेवण झालं, फिरायला निघले, शतपावली करायला. आणि एकाची बायको माहेरी गेलेली दिवाळीला, आलीच नाही लवकर. लोक दोघांचं रात्री भांडणं लागलं. काय लागलं, काय चाललं म्हणून कानुसार घेतला त्यांचा. आई म्हणे 6-6 महिने दुसऱ्याच्या घरात राहून घरात गेला, तुला काही सहिष्णू राम वाटलो का काय? शब्द कानावर पडले. रातभर बेचैन अवस्था, झोप लागली नाही. सकाळी लक्ष्मणाला बोलावलं आणि सांगितलं वहिनीला सोडून. कुठं? वनात, आश्रमात. आता सुख आहे. राज्य पत्नी जवळ सुख नाही महाराज. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. आता शेवटचं विचारतो, मुलं झाले, मुलाचं बापाची पहिली भेट कधी झाली पाहिजे? कधी झाली आपली मुलाची ना आपली भेट? मी इकडे विचारतच नाही. अरे लक्षात, कधी पहिली भेट? अहो फोन आला, हॅलो म्हणलं का तिकडून आलोच आहे. राम प्रभूच्या मुलाची पहिली भेट कुठं झाली? कुठं भेट झाली? आपली मुलं आपल्या विरोधात फॉर्म भरून निवडणुकीत पहिल्यांदा भेटतात. रामप्रभूचे दोन्ही मुलं कुठं भेटले? पहिले युद्धभूमीत भेटले. दोघे हातात धनुष्य घेऊन बापावर चालून आले. आता सुख आहे? प्रपंचाला सांगा ना कोणाला सुख आहे? प्रपंचाचा स्थायी भाव सुख नाही. प्रपंचाच्या पक्षात कोणी सुखी राहू शकत नाही. अलीकडेच पाहून अतिवृष्टी काय, अनावृष्टी काय, काय होईल सांगायला जमत नाही. प्रपंचाच्या पक्षाला कोणाला सुख दिलं नाही. देवाने विचार केला, सगळे गोपाळ प्रपंचाच्या पक्षात अतृप्त आहे, दुःखी आहे, आणि यांना सुखाची इच्छा आहे. पण देवाने आवाहन केलं, गोपाळ पहा, तुम्हाला सुख पाहिजे असेल तर एक करा, तुम्ही सगळे जण माझ्या माग याला तरी यावे लागेल. अहो हे माझ्या मागे मागे म्हणे देवा ठीक आहे, आम्ही तुझ्या पक्षात आलो, करशील काय? करशील काय? अरे तुम्हाला आश्वासन दिलं दुसऱ्याच्या, आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल, कारण वातावरण निर्मिती आश्वासनाशिवाय होत नाही. पहा तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी वातावरण निर्मिती करावी लागते. हे करतो, ते करतो, ते करतो, हे देतो, ते देतो सांगावं लागते, त्यांना काढावं लागते पत्र. असं आम्ही तुमच्या सुधारणा करणारे हे घटक देणार आहे. देवाने आश्वासन दिलं, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल. म्हणजे देवा ठीक आहे, येऊ आम्ही तुमच्या पक्षात, पण तुझ्या पक्षाचे काही नियम आहे का? म्हणजे नियमाशिवाय थोडे पक्ष असतो. म्हणजे काय नियम आहे? आणि हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न हळूहळू चला. म्हणजे आज पक्षात आले, उद्याच मंत्रीपद मागू नका. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला याचा अर्थ मग तुम्ही म्हणाल माझा त्याचा पक्ष प्रवेश एकाच दिवशी झाला, मग त्याला मंत्रीपद दिलं मला का नाही? असं पक्षात कुरघोडीचं राजकारण काही कामाचं नसते. कोणी कोणाशी न बोला. म्हणजे जेव्हा पटलं मग मागच्याचं काय करायचं? म्हणजे सोडून द्या त्याला. आता काही बोल या त्याचा, पण तुका म्हणे सांडा घाटे तेने नये गुरु कुठे, तेने नका गुरु कुठे, त्याचा त्याग करा. गोपाळांनी देवाच्या या म्हणण्याला अनुमोदन दिले. गोपाळांनी प्रपंचाचा पक्ष सोडला आणि सोडल्यानंतर गोपाळ सांगलं काही हरकत नाही, तुका म्हणे त्याचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. आणि मग ते सगळे गोपाळ भगवान परमात्म्याच्या पक्षात आले. आल्यानंतर देवाच्या सहवासात आनंदी आनंद आहे. इतके दिवस चेहऱ्यावर पुढील गोरी तैसे दिसे तोंडावरी 12 वाजले दिसायचे. आता प्रफुल्लित मुद्रा देवाने पाहिली. आणि एक दिवस सगळ्या गोपाळांना निवडून आल्यानंतर नेत्याला प्रीती भोजन ठेवावं लागते. आणि सगळे जे कार्यकर्ते रात्रंदिवस
थटलेले, रात्रंदिवस त्याने इकडं पेट्या पोचवलेल्या, हे फोडलेले मत ते सगळे एकत्र करावे लागतात आणि त्यांना एकत्र करून देवाने सुद्धा त्यांना प्रीतिभोजन ठेवलेले आहे. त्यांचं भोजन झालं, सगळे कार्यकर्ते आनंदित आहेत आणि मग देवानी त्यांची प्रसन्न मुद्रा पाहून त्या गोपाळांच्या गोपाळ इतके दिवस तुम्ही दुःख भोगत होते म्हणे. हो देवा, बहुता संगती बहु पावलं फजिती, दुःख भोगत होतो. पण गोपाळ आता तुमची सत्यस्थिती काय? देवाने काय सांगायचं? इतके दिवस दुःख भोगत होतो, पण देवा तुझ्या संगतीत ज्या दिवशी आलो त्या दिवसापासून जर आमचा विचार घेत असेल तर आम्ही निश्चिंत झालो. अभंगाचं तुझ्या संगतीत आलो आणि आमची निश्चिंती झाली. लोक काय म्हणतात? संगतीत आलो, निश्चिंती झालो. तुम्हाला काही शास्त्र माहिती का? म्हणजे देवा तुला काय म्हणायचं? गड्या मर्यादित नाही. पण संगतीत निश्चिंती शास्त्र सांगत नाही. संगी ही बाध्यते होती, निसंगी सुखमश होते. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही संघात आले, निश्चिंत झाले तर शास्त्र खरं का तुमचं खरं? ते म्हणा देवा आमची अनुभूती करून शास्त्र करून असं कोणी कसं काही खरं होईल? एक तर निश्चिंती होईल, नाही तर दुःख प्राप्त होईल. म्हणजे देवा खरं सांगू का, तुझा शास्त्राचा अभ्यास थोडा कच्चा दिसतो, पाठाला गेला तर दिसतो. म्हणून संघातच निश्चिंती आहे, संघातच खऱ्या अर्थाने पाहिजे झालं तर दुःख आहे. संघाचे काही प्रकारे दुःसंग आहे. नकोच दुःसंग सर्वथैव त्याचे, तिचं सुख नाहीच, तिथं बाधाच बाधा आहे. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे दुर्जनाचा संघ चांगला. संतप्त ऐसे संस्थित असे पैसो नामांकिन ज्ञायते. हो ते उदाहरण दिलं म्हणतो. तापलेल्या लोखंडाच्या संपर्कात गेलेलं शीत स्पर्शवान आंबा हा त्याचं लक्षण आहे. शीतलता देणारं पाणी तापलेल्या लोखंडाच्या संपर्कात गेलं राहत नाही शिल्लक. नामांकिन ज्ञायते. तसं दुर्जनाच्या संगतीत आपलं नामरूप सुद्धा हरवू शकते. नको त्याची संगती बाधा पाहिजे. नको दुर्जनाच्या संगतीत बाधा. शास्त्र या संगतीत बाधा सांगते तो दुर्जनाचा संगत. दुसरी संगती आहे तुमची आमची संसारी होती काही संगती आहे. ती सगळी विसंगती आहे, ती संगती नाही. त्याला संगती म्हणूच नाही, विसंगती. तो बरं दिलेलं उदाहरण आहे. मराठी प्रांतातला पोरगा कर्नाटकातली पोरगी लग्न झालं. कर्नाटकातली पोरगी तर कुठं भांडुपला नांदायला, भांडुपचं चालू भांडुपला नांदायला आणि खऱ्या अर्थानं पैसे झालं. आजचं मला सांगायचं तुकोबराचा काळ, आज कुठून कुठे जुळतो तुकोबराचा काळ, तुकोबऱ्यात जुळवलेला आहे. ती पोरगी नांदायला आली, मर्यादेचा काळ. ती त्याला बोलली नाही, ती त्याला, तो तिला बोलला नाही. जुळलं कसं मला माहीत नाही.
पण पहिल्यांदा सासरवाडीला जायला निघली गाडी, कर्नाटक एक्सप्रेस. दादावर गाडी पकडली, गाडीत बसले. महाराष्ट्राचा प्रांत मागं पडेपर्यंत सुद्धा तो बायकोच्या जवळ बसला. भिंतामध्ये त्याचा का ती सीटवर बसली, तो बिचारा दारात उभा राहिला. महाराष्ट्राचा प्रांत मागं पडेपर्यंत तो इतका लाजाळू होता, बायकोजवळ बसलाच नाही. महाराष्ट्राचा प्रांत मागं पडला, त्याला वाटलं आपली पत्नी आहे, बसायला काय हरकत आहे. तिच्या शेजारी बसला. पण आता पहिल्यांदा त्याला तिला बोलायचं होतं, पण पहिल्यांदा बोलतो मंगलाचरण चांगलं जमलं पाहिजे म्हणून त्याच्यावर पुढचा अवलंबून असते, आपल्याला काय त्याचा अनुभव नाही. ते मंगलाचरण काय त्याच्यावर असतं, ती चंद्रमुखी का सूर्यमुखी का ज्वालामुखी, काय बोलावं काय बोलावं. त्याला काही मांगलिक शब्द तरी होता, माझ्यासारखा शब्द सुचला नाही. काय बोलावं बिचारीला, काय बोलावं. तेवढ्याच गाडी एका स्टेशनला थांबली. त्याला वाटलं आपलीच बायको आहे, काय बोलायला हरकत आहे. आता हिच्या महाराष्ट्राला कर्नाटकाकडला भाग लागला, हिला आपण या स्टेशनचं नाव विचारू. त्याने सांगितलं का गं, आता तुझ्या महाराष्ट्राला भाग लागला, त्या स्टेशनला गाडी थांबली, त्या स्टेशनचं नाव काय. आपला पती काहीतरी बोलतो, आणि काय बोलतो तिला काय अर्थबोध होता, कारण तिला मराठी कळत नव्हती, याला कर्नाटकी समजत नव्हतं. तिला उत्तर दिलं येलंद्री. येलंद्री म्हणल्यानंतर तो विचारात पडला का या स्टेशनचं नाव येलंद्री असलं पाहिजे. काहीच अंतर चालून गेल्यानंतर दुसरं गाव झालं. पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारला, सांग बरं आता या गावाचं नाव काय. त्यानं पुन्हा उत्तर दिलं येलंद्री. येलंद्री म्हटल्यावर ते मागही येलंद्री गेली ना, आता येलंद्री आली. त्याने मनाचा समज केला मागची खुर्द असेल, ही बुद्रुक असलं पाहिजे. पुन्हा तिसरं स्टेशन लागलं. पुन्हा त्याला खिडकीतून अगं पाच जास्त बोलतच नव्हता तो, तसा लाजाळूच होता. बसकीत म्हणाला. पुन्हा त्याला विचारलं, अहो नाही सांगा आता या स्टेशनचं नाव काय. तिला पुन्हा उत्तर दिलं येलंद्री. येलंद्री शब्दाचा अर्थ काय म्हणतात, येलंद्री म्हणजे काय म्हणतात. ती म्हणत होती काय म्हणतात. तिने खुर्द गेली, बुद्रुक गेली, तिसरी येलंद्री आली कुठून. त्यांनी मनाचा समज केला, मागं धरण दिसत होतं. धरणग्रस्ताचे 5-10 गाव नाही, तिथं सावळ गाव आहे तुमच्या गावाच्या शेतात, 5-6 गाव आहेत ना त्याची. एक धरणग्रस्त येलंद्री असेल. चालू दे संध्याकाळपर्यंत. पुढचं स्टेशन लागलं. पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारला. तिनं पुन्हा तेच उत्तर दिलं काय येलंद्री. आता मात्र त्याची तळपाची आहे. तर आपल्या महाराष्ट्रात काय एकच नावाचे गाव आहेत का काय. आपली मस्करी तर करत नाही. स्टेशन येऊन दिलं, स्टेशन आलं, रागावला तर पहा बाय आता सांगा त्या स्टेशनचं नाव काय. तो रागावलेला पाहिल्यानंतर ती येलंद्री. तुमचं चांगलं दिसतं बरं का, मारत नाही तुम्ही विडलं. परीक्षा करत असतो, जोरात जर टाकली तर समजायचं घरून बागून आलेलं आहे. आलं लक्षात. दाम्पत्य जीवन चांगले दिसते जशी कामाखाली बसली ती भाषात बदलली. या खडत्री या खडत्री या खडत्री. तुम्ही अगं या खडत्री शब्दाचा अर्थ का रागवलं. अगं म्हणे मार खाण्याच्या आधी सरळ सरळ सांगितलं असतं या स्टेशनचं नाव या खडत्री आहे, ते खाल्ली कशाला असते. एकाचे लाभ काय मरती मेले निरो किती हाची लाभत याची संगती म्हणून येतो कापुलती धीरतो चित्त दृढ द्यावा. खऱ्या अर्थानं पाहिजे देवी संगती. देवा
आम्ही दुसंग नाही सांगितलं, विसंग तुझा संग गेला, सुखरूप परमात्म्या तुझ्या संगतीत आलो. देव येते देवाची संगती, पतन पंगती जगाची, म्हणून देवा तुझ्या संगतीत आलो. आमची निश्चिंत झाली, तुझी ही संगती झाली, आमची चिंता नाही. आता ते निश्चिंतता का प्राप्त झाली? चिंता नाही. दोनच चिंता आहेत आम्हाला प्रामुख्याने, हे भरलं पाहिजे, लोकांनी आम्हाला मानलं पाहिजे. प्रामुख्याने ढोबळमानाच्या चिंता, साधकाच्या चिंता वेगळी आहे, सिद्धाची चिंता वेगळी आहे, जीवाची चिंता वेगळी आहे, देवाची चिंता वेगळी आहे. निश्चिंत झालो. काय चिंता आहे आम्हाला? एकच, लोकांची चिंता आणि जगाने माना. पण या दोन्ही चिंता तुझ्या संगतीत पूर्ण होतात, कारण आतापर्यंत नाही पाहिलेले भोग आणि त्या भोगाच्या जोडीला सोहळा हे तुझ्या संगतीत. सोहळा हे दोन्ही आम्हाला प्राप्त झालं. प्रपंचात भोग आहे, पण ते भोग कसे क्षणलविरसम दुःखैक बीजम तर चिकीर्षन्ति मनः. क्षणलविरस होणारे दुःखाचं बीज आहे आणि अज्ञानी पुरुष त्याची अपेक्षा करतात. असे प्रपंचातले भोग आहे. ते भोग कसे नचिकेताने त्याचं चिंतन केलं. स्वभावास्य तत्सर्वेंद्रियाणां जयन्ति तेजः अपि सर्वजीवितमल्पमेव. तिने विशेषणाचा विचार करण्यासारखा आहे. पुढचाही कार्यक्रम आहे, आता काही विस्तार करत नाही. त्याचा स्वभाव बदलतो. एक दिवस भोगताही संपत्ती किंवा भोगता तरी समजेल. तर सर्वेंद्रियांना जे सर्व इंद्रियाचं ते क्षीण करणारे ते भोग आहे, ते आम्हाला दिव्यजीवी लाभ राहिलं. दीर्घजीवी सुद्धा बनवत नाही, उलट ते आम्हाला अल्पजीवी बनवतात. म्हणून या भोगाच्या जोडीला रोग आहे. भोगे रोगा जोडून या, तिथं सोहळा नाही. पण या परमात्म्याच्या बाबतीत असा आहे, भोग आहे त्या भोगाला सोहळा आहे. त्याचा सोहळा होतो. कुठं सोहळा? इथे होतो, तिथे होतो. तुकामध्ये गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती वास वैकुंठी पाहतील भक्त कैपा येतील. कितीतरी प्रमाण आहे, पण भगवान परमात्मा आपल्या दासाचा संभ्रम सोहळा करतो. असा खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर देवा तुझ्या संगतीत आहे. तुम्ही मला पटलं. तुम्ही ज्या अर्थी आमची स्तुती करता, पहिले ज्या पक्षात होते तिकडलं काय नाही, देवा तिकडलं विचारताच काय? सगळं तिथं आसार होतं. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. घर 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 म्हणजे प्रपंच. घर प्रपंचाचं उपलक्षण आहे. घर घर लागेपर्यंत आहे ते घर. तिकडं ताक आहे. घरी ताकाचे ताक म्हणजे असा काही नाही. तिथं आंबट पाणी ताकात काय काही ताक म्हणजे आयुष्यभर बरोबर करतं, पण शेवटी काहीच हातात लागत नाही. ते ताक त्या ताकात आहे काय? मुलं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला कळत नाही. ती म्हणते यांना अक्कल नाही, याच्या पलीकडे दुसरं काही कळलं नाही. मला सांगायचं काही ताक आहे. ताक इथे नवनीताचे पूर, इथं नवनीत आहे. नवनीत याचा अर्थ सार आहे. सार कशाला म्हणतात? सारा सारा विचारता भ्रांती ते पाहे असा अर्थ. सार ते स्वभावता नित्यसे नित्यता आहे. आता ते सार काय? देवाचं नाव सार आहे. देवाचं खऱ्या अर्थानं भक्ती सार आहे. स्वरूप सार आहे. इकडे सारच सार, सगळं सार आहे. आणि नित्यत्वाची प्राप्ती सुद्धा इथं आहे. इथे नवनीताचे गुण. तुकोबर आहे
तिकडली निंदा करू लागली, पहिल्या पक्षाची आमच्या पक्षाची स्तुती करतात, त्याचा तुमच्या चित्तात काय विचार आहे, नेमकं काय म्हणजे तेव्हा खरं खोटं कळलं. मग शहाणा माणूस खरं खोटं कळलं, खोटंच्या मागला खोटं करायचं. श्रीमंताचं घर होतं, पोरग बापाच्या खिशात 500च्या नोटाचे बंडल होते. पोरांना सांगितलं बाबा मलाही पाहिजे. पोराला 2 रुपये सांभाळणं शक्य नव्हतं, त्याला 500च्या नोटाचं बंडल म्हणजे 50,000 आहे. पोरग हट्टाला पेटलं, बापाचा नावेलाच झाला, पण ते ऐकतच नव्हतं. जेवणही करायचे तर बाप मार्केटमध्ये गेला, 200 रुपये घेतले, 200 रुपयात 500चं पोरं नोटाचं बंडल आणलं. म्हणजे बाळा हे त्याने बापाला जशी खिशात ठेवली, आपणही खिशात ठेवली, दारात बसला. बाप पायावर भांडीवर भांडी देऊन असं वाटत होता, तसं याने हातात पैसे घेतले. हे बाळा हे घे, तुला कशाला पाहिजे, भजे खायला हे तुला जिलबीला. आणि तो वाटू लागला मित्राला, त्याच्यात एक 500ची नोट हातातून सुटली, बाजूला पडली. तेवढ्यात एक भिक्षुक दारात आला, भिकारी दारात आला. हो ते भिक्षात दे आलं पुकारला. मोठ्याचं घर दिसते, पोरग 500च्या नोटा खेळत आहे. एक नोट बाजूला पडलेली दिसते, एवढी सापडली. 8 दिवस मागायचं काम नाही. पोराचं लक्ष चुकवलं, त्याने नोट उचलली खिशात टाकणार, तेवढ्यात पोराचं लक्ष गेलं. बेकारी बाबाने आपली 500ची नोट घेतली. ओरडला, आई हे बेकारी बाबा माझी 500ची नोट घेतात. आई म्हणजे घेऊ दे ते खोटीच आहे, खोटीच आहे. म्हणजे हे कळल्याबरोबर त्याला खिशात टाकले सगळं खाली. साहजिक आहे, त्याला कळलं खोटी आहे. खोटी म्हणल्यानंतर त्याने खाली टाकली. देवा तसंच कळलं आम्हाला. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झाला. देवा कळलं आम्हाला. पलकटून संसार येथे सार भगवंत म्हणून देवा आम्ही आता असं ठरवलं, आता तुका म्हणे तूच खरा येईल वावगा पसारा, आता तुला सोडायचं नाही. देव म्हणे असं जमायचं नाही. मागून येणारे जपी तपी संन्यासी तुम्ही जर पद आणून धरले तर त्यांना कोणते पद द्यायची. म्हणून मागून येणारा पक्ष प्रवेश त्यांनाही पदत द्यावं लागतील. तुम्हाला इथं थांबायचं जमायचं नाही, जावं लागेल. देवा म्हणे आता आम्ही जाणार नाही. मग तसे गेले नाही तर तुम्हाला ढकलून लावू. म्हणजे हा जर तुझा निर्णय असेल तर आमचाही निर्णय नाही. तू जरी आम्हाला ढकलून लावलं, काढून टाकलं तरी आम्ही तुला सोडणार नाही. अभंग असं शेवट Bye.
Bye.